मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांनी रात्री अचानक पाहणी करून आढावा घेतला आहे। रात्री 9 वाजता रुग्णालयाला भेट देत त्यांनी डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णसेवा, बेडची उपलब्धता तसेच दिव्यांग रुग्णांच्या तपासणीबाबत माहिती घेतली। यावेळी शासकीय सेवेत असलेल्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास किंवा स्वतःचे खासगी रुग्णालय चालविण्यास मनाई असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शासकीय सेवेत असताना नियमांचा भंग करून खासगी प्रॅक्टिस अथवा खासगी रुग्णालय चालवित असल्याचं आढळून आल्यास संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांनी दिला आहे। दरम्यान रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडत असल्यानं बेड वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसेच दर बुधवारी दिव्यांग रुग्णालयाच्या तपासणीसाठी निर्धारित वेळेत डॉक्टरांनी उपस्थित राहून सेवा देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। माननीय उच्च न्यायालयाने आदेश पारित केलेला आहे की ज्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर काम करतात त्यांनी खाजगी प्रॅक्टिस करू नये आणि त्या प्रकारे ते अंमलबजावणी तर झालीच पाहिजे, त्या अंमलबजावणी करू आपण। आता सध्या ते दिव्यांगाच्या बाबत विचारतोय। दिव्यांगासाठी इथं डॉक्टर येतात, कामही करून राहिले, सरांचं त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष आहे। पण जे दिव्यांग लोक या ठिकाणी येतात तर त्यांना कोणाला अपडेट करायचं असते, कोणाची तारीख गेलेली असते त्यांना नवीन करायचं असते, त्यासाठी त्यांची सही करायसाठी आपल्याला बुलढाण्याला किंवा खामगावला ते पाठवावं लागतं। तर ते दिव्यांग संघटनाकडून आता किती वेळा आपल्याकडे तशा प्रकारच्या तक्रारी दिल्या आहेत? दिव्यांगाचे जे काही प्रॉब्लेम असतील त्या व्यक्तीचे प्रॉब्लेम आपण वेळोवेळी सॉल्व्ह करणं आपलं गरजेचं आहे आणि जे लोक डॉक्टर्स जे काही लेट येतात किंवा कधी कधी काही प्रॉब्लेम कारणास्तव येत नाही त्यासाठी मी सूचना देतो आणि त्याप्रमाणे आपण रेग्युलर काम करू। त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही आपण याची लक्षात। बरं, इथे पुरवठा आता आपले डॉक्टर लोक किंवा स्टॉप हा थोडा कमी आहे, वास्तू फार मोठी आहे, इथून पेशंट रेफर होतात। डॉक्टर साहेबांनी बऱ्याचशा वेळा तसं लेखी तक्रार दिलेली आहे की इथे स्टॉप पाहिजे, पण तो भेटत नाही आहे। नाही, या ठिकाणी जे स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ आहे, तो ॲज पर नॉर्म्स ॲडिक्वेट आहे। डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर पण ॲज पर नॉर्म एस नॉर्म ते ॲडिक्वेट आहे। प्रॉब्लेम फक्त स्वच्छतेचा असतो। स्वच्छतेसाठी जे कर्मचारी असतात कधी कधी मोठी बिल्डिंग किंवा जास्त लोड असल्यामुळं कमी पडतो। त्यासाठी आपण आता नवीनच आम्ही आता पुढच्या हप्त्यामध्ये स्वीकारूची भरती करणार आहोत। त्यावेळेस आणखी कर्मचारी त्या सपोर्ट स्टाफसाठी आपण कर्मचारी देऊ। जोपर्यंत आता हे जे ज्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे तेच कार्यरत राहतील का या ठिकाणी? नाही, ते आपण इन्क्वायरी करू, कोणाचे हॉस्पिटल चालू आहे, काय आहे ते प्रॉब्लेम ते पण सॉल्व्ह करू। त्यांना तशा नोटीस काढू। समजा जर माझ्याकडे जर एखादा डॉक्टर असेल जो की त्यांचं आणि प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तर त्या पद्धतीने आपण त्याला नोटीस काढू की बाबा असं करता येणार नाही, ते त्या कार्यवाही केली। थँक्यू सर।